नंदू, खरं तर देवच पावला म्हणायचं. आता हे पैसे घे आणि समर साहेबांना दे. बाबा ऐका ना माझं, हे पैसे खरंच तुमच्याकडे ठेवा. अहो वेळ काही सांगून येत नाही बाबा, कधी आणि कशी गरज पडेल तुम्हाला नाही माहिती ना. मी आहे ना ताई. रोहन ऐक ना माझं, तुम्ही खरंच हे पैसे ठेवून द्या प्लीज. नाही, मला हे अजिबात मान्य नाही. ताई ऐक ना, अगं मी घेईल आई बाबांची काळजी. त्यांच्याकडे सेव्हिंग्स नाही आहेत म्हटल्यावर त्यांना काही अडचण येईल असं होणार नाहीये. हे प्रॉमिस आहे माझं तुला. रोहन तू करशील रे, माझा विश्वास आहे तुझ्यावर, पण मुद्दा तो नाहीच आहे. हे बघ नंदू, तू माझं ऐक आता. यापुढे मला आयुष्यात मनावर कोणतंही ओझं नकोय. मला या सगळ्यातून मोकळं व्हायचंय. अगं हे पैसे घे तू आणि समर साहेबांना दे, आणि यावर आता चर्चा नको. नाही ऐकणार आहात ना तुम्ही, द्या मग. काही ऐकू नका बाबा, निदान तब्येतीची काळजी घ्याल ना. हो, तू पण घे. पैसे जरा नीट जपून घेऊन जा. ताई तू जाशील ना नीट, नाहीतर आम्ही येतो तुझ्यासोबत. अरे नाही मी जाईन, तू बाबा यांना आधी घरी घेऊन जा. अवस्था बघ त्यांची काय आहे. मी समर सरांना फोन करतो रात्री, ठीक आहे? हो, आणि मला पोचल्या कळव. हो, बाबांना कळव. नीट नाही. चला बाबा, नीट जा ताई. मिस्टर राजवाडे, काय? ते पैसे मिळाले. अभिनंदन. वेळेत तक्रार केली तर पोलिसांनी त्यांची अगदी लीगल टीम सगळी कामाला लावली आणि सगळं व्यवस्थित पार पडलं. हे घ्या ना. बाबांनी तुम्हाला द्यायला सांगितले होते आणि सॉरी सुद्धा म्हणालेत. खरं तर तेच येणार होते, पण त्यांना अजून पूर्ण बरं नाही वाटत आहे म्हणून ते आले नाहीत. हे बघा, तसंही मी घेतले नसते आणि आत्ताही घेणार नाहीये. का? पैसा हा मुद्दा नाहीये. तुम्ही ज्या पद्धतीने अंशुमनशी वागलात ना, ते फार भयंकर होतं. आणि जोपर्यंत तुम्ही त्याची माफी मागत नाही तोपर्यंत मी ते पैसे घेणार नाही, ठीक आहे? मी आरोप नव्हता केला त्याच्यावर, फक्त तो सिरियल नंबर कसा काय सेम येऊ शकतो मला तुम्ही. बस 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 करा आता. सतत स्वतःला निर्दोष आणि निष्पाप सिद्ध करणं बंद करा. अहो पण माझी चूक नसताना तुम्ही मला माफी मागायला का सांगताय? अंशुमनची काही चूक नव्हती, पण तुम्ही त्याच्यावरती आरोप केलात ना. मी आरोप कुठे केलेला? आरोपच होता तो. त्याला काय वाटलं असेल याची कल्पना करा जरा. कल्पना करायची काही गरज नाहीये. गोंधळ पूजेच्या दिवशी मलाही तसंच वाटलं होतं. मी नव्हते घेतले पैसे, नाही दागिने नाही, पण तुमचाही तसा समज झाला होताच की माझ्याबद्दल. हेच कारण आहे. आता कळलं ना मी काय म्हणत असो की आपल्यात काहीही होऊ शकत नाही. आपलं लग्न जरी झालं असलं तरी आपण फॅमिली नाही होऊ शकत. लोक फॅमिलीसाठी चूक बरोबरच्या पलीकडे जाऊन कमीपणा घेतात. फॅमिलीमध्ये इगो महत्वाचा नसतो, नसायला हवा, पण ते तुम्हाला कधीच कळणार नाही. मॉम, थँक गॉड, थँक्स टू यू. तुलाच माझी काळजी बघ या घरात, बाकी कोणाला काळजी नाहीये. हे काय एवढंच मला अजून हवंय? असून हवंय. एवढी माती खाल्लीस तेवढी कमी नाही का झाली? मग आता काय तुझी बोलणी खाऊन पोट भरू? ही अक्कल ना तुझ्या कामात लाव ना. तुला जर स्वानंदीकडनं माफी हवी असेल ना तर गपचूप इथेच बसून राहा आणि हे एवढंच खा. कुणीतरी बोलवायला आल्याशिवाय रूमच्या बाहेर पडायचं नाही, कळलं? जेवणाच्या वेळी वातावरण कसं आनंदी असायला हवं जरा. काकू, अंशुमन कुठे आहे? तो जेवायला येत नाही म्हणाला. का? मी त्याला बोलून आणतो. नाही नको, मी पण खूप वेळा बोलावलं त्याला, तो नाही येत म्हणाला. तुम्ही असं करा, तुम्ही जेवून घ्या ना. अर्पिता, तू जा आणि अंशुमनला बोलून घेऊन ये. ओके दादा. तुम्ही पण बसा जेवायला. त्याला भूक लागेल ना तेव्हा जेवेल. नाही आई, माझी इच्छा नाहीये. अहो माझा अंशुमन सकाळपासून तिथे उपाशी आहे. माझ्या कशात कसा घास जाईल?
येस दादा. अंशू, जेवायचं का नाही आहे तुला? हे बघ, जेवणावरती राग काढू नकोस. हवं तर मी तुझी माफी मागतो, पण जेवायला बस चल. प्लीज सॉरी म्हणू नकोस, मला खरंच भूक नाहीये. अरे आता काय हात जोडायचे का तुझ्या पुढे त्यांनी? जेव ना, इतकं सांगतोय ना समर दादा. तुझ्या गोळ्या सुरू आहेत, तुला विकनेस आलाय, का हट्ट करतोयस? विकनेस का आणि कधीपासून? आई, माणूस झोपून असला कीच तो आजारी असतो असं नाहीये. त्याला खरंच बरं नाहीये. त्याला किती वीक झालाय तो माहितीये का? माणूस दाखवत नसला तरी तब्येत बरी नसू शकते ना त्याची. माझ्या अंशुमंदी काही खाल्लं नाही तर मलाही जेवावं असं वाटणार नाही. मॉम, प्लीज फोर्स करू नकोस, मला नाही खायचं. एक मिनिट थांबा. स्वानंदी मॅडम, तुम्ही बोला आता काहीतरी. माफी मागा तुम्ही अंशुमनची. आणि हे असलं वातावरण मला घरात चालणार नाही यापुढे. त्या जेवणाच्या टेबलात तोंड नको आणत अजित, तोय. रोहनचा फोन. हा रोहन. हॅलो सर, ते बाबा विचारतो ते पैसे मिळालेत ना तुम्हाला? पैसे पोहोचले पण मला मिळाले नाहीत. सॉरी सर, मला कळलं नाही. नंदूताई आली आहे ना घरी? आहेत. तिला देता का जरा फोन? एक मिनिट. हॅलो. काय झालंय ताई? ते असं का म्हणतायत त्यांना पैसे मिळाले नाहीत? अरे मी बोलते ना तुझ्याशी, आरामात फोन करते तुला. हं? अगं हॅलो. सगळेच अस्वस्थ आहेत, चिंतेत आहेत. खरंच नाही चालणार असं. खरं तर माझी काही चूकच नाही आहे, पण आय गेस राजवाड्यांचं बरोबर आहे. कुटुंबापेक्षा इगो मोठा नसतो. आणि मी जर आत्ता माफी मागितली नाही तर हे प्रकरण उगाच वाढेल आणि मुळात माझ्या बाबांच्या पैशाचं मोल राहणार नाही. उलट त्या पैशांमुळे भांडणं झाली एवढंच लक्षात राहील सगळ्यांच्या. ठीक आहे ना, मागून टाकते माफी. स्वानंदी मॅडम, अंशुमन, आय एम सॉरी.